आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जसा अब्दागिरी चोपदंड यांना मान असतो तसाच तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाला सुद्धा मान असतो। 350 वर्षापासूनची ही जुनी परंपरा आहे। या 2.5 टन वजनाच्या असलेल्या पादुका चांदीच्या रथातून देहू ते पंढरपूर असा प्रवास करतात। यंदा कोरोनाच्या काळामुळे ही परंपरा पुन्हा एकदा काहीशी खंडित होते, त्यामुळे मागच्या 2 वर्षांपासून हा रथ मंदिराच्या जवळच थांबून आहे। आज मात्र त्याला पुन्हा एकदा सजवण्यात आलंय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांनी। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानाचा रथ आपण जर पाहत असाल तर या रथाला एक विशिष्ट महत्त्व आहे, कारण संत तुकाराम महाराजांच्या पादुका या रथामध्ये ठेवल्या जातात आणि जवळपास 2.5 टन चांदीचा हा जो रथ आहे हा देहू ते पंढरपूर असा प्रवास करत असतो। परंतु मागील 2 वर्षापासून हा जो रथ आहे तो वापरण्यात येत नाहीये, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे। या कारणाने पायीवारी जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याच कारणाने एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमधून शिवनेरी बसमधून हा जो पालखी सोहळा तो देहू ते पंढरपूर असा प्रवास करत असतो आणि या मानाच्या रथाला मागील 2 वर्षापासून विश्रांती देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत संजय महाराज मोरे आहेत। महाराज, मानाचा रथ आहे, मागील 2 वर्षापासून हा रथ थांबवलेला आहे, काय सांगाल? यंदा 336वा पालखी सोहळा आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्ष झाले पादुका या पांडुरंगाच्या दर्शनासाठी एसटी बसमधून जात असतात। रथाची असूनही रथ नेता आम्हाला आलेला नाही। यंदाचा पादुका हा रथातून जात नसल्यामुळे यंदाची रथाची सजावट करून हा रथ लोकांच्या भाविकांच्या दर्शनासाठी इथे ठेवलेला आहे आणि दर्शन झाल्यानंतर हा रथ परत पुढल्या वर्षीपर्यंत ह्या जागेवर ठेवला जाईल। महाराज, किती जुनी परंपरा आहे ही रथामधून जे पादुका न्यायची? तुकाराम महाराज चिरंजीव नारायण महाराज यांनी 1685 साली पालखी सोहळ्याची स्थापना केली। पालखी सोहळा जात होता तेव्हापासून ही पालखी पायीवारीची परंपरा चालू झालेली आहे आणि ह्या रथातून आता हा 2007 साली या रथाची नवीन रथ तयार करण्यात आला। ह्याच्या आधी पण रथ होता, त्यातून जात होते पादुका। आता हा रथ आज सजावट करून लोकांच्या दर्शनासाठी इथे ठेवलेला आहे। महाराज, आपण पालखी सोहळा म्हणलं तर एक आनंदाचा सोहळा असतो। या पालखीच्या पुढे 2 मानाचे बैल असतात। संपूर्ण या बैलांची तयारी, रथांची डागडुजी हा संपूर्ण जे वातावरण असतं ते एक आनंदाचं वातावरण असतं। परंतु यंदा सगळं या कोरोनामुळे विर्जन पडलेलं आहे। या आनंदाच्या वातावरणावर काय सांगा? यंदाचा 2 वर्ष झाले कोरोनाच्यामुळे भाविकांची नाराजी आहेच। पांडुरंगाचं दर्शन घेता नाही आलं लोकांना, भाविकांना। पंढरीचं दर्शन एकदा तरी व्हायना वर्षातून व्हावा अशी भाविकांची इच्छा असते। परंतु आजची जी परिस्थिती पाहता भाविकांनाही समजतं की ही परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या घरात राहूनच हा सोहळा संपन्न करणार आहेत। कोणी आपल्या गावात राहून वृक्ष लागवड करून घराघरामध्ये धार्मिक कार्यक्रम करून हा उपक्रम करून हा सोहळा संपन्न करतील। खरं तर पंढरीची वारी कधी चुकू न द्यारी असे म्हणणारे जे वारकरी आहेत त्यांची यंदाची वारी मात्र चुकणार आहे। परंतु घर बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या वारीचा आनंदही घेता येणार, त्यांना घेता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, देहू। आणि आता थेट जाऊयात मंदिराच्या परिसरात। अनिश शेख आपले प्रतिनिधी आहेत। अनिश, मंदिराचा परिसर सजलेला सकाळी आपण पाहिला, पण आता वातावरण कसं आहे? 10 ते 12 या वेळेत जे आहेत ते देहूचे महाराज यांच्याकडून कीर्तनाचा कार्यक्रम होता। कीर्तनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आता काही जेवायची वेळ झालेली आहे। दुपारची वेळ म्हणजे जेवणाची वेळ आणि जेवण झाल्यानंतर आता पालखी प्रस्थानच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजी राजे या ठिकाणी पालखी प्रस्थानाच्या कार्यक्रमाला येणार आहेत असं विश्वासांकडून सांगण्यात येणार आहे आणि ते देहू नगरीमध्ये दाखल होतात। पालखी प्रस्थानचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे। आपल्यासोबत माणिक महाराज मोरे आहेत। माणिक महाराज, काय सांगाल? छत्रपती संभाजी महाराज या कार्यक्रमाला येणार आहेत आणि पालखी सोहळ्याचं प्रस्थान कसं असणार आहे? छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या तुकोबारांना केलेल्या सहकार्याची आठवण मनामध्ये जागृत होते। छत्रपतींचे खरे गुरु तुकोबार आहे आणि तुकोबारांनी या 12 मावळमधून पायकाचे अभंग लिहून संपूर्ण धारकरी आणि मावळा उभा केला। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई साहेब या सगळ्यांनी तुकोबारायांच्या नंतर तुकोबारांचे वंशज तपोनिधी नारायण महाराजांना खूप मोठी मदत केली। हा पालखी सोहळा सुरू झाला 1685ला
नारायण महाराज तुकोबारांचे चिरंजीव यांनी तो सुरू केला आणि या कामाला छत्रपती संभाजी महाराजांनी 3 गावं इनाम दिली, घोडे, छत्री आणि अब्दागिऱ्या। आज जरीपटकाचा मानाचा जो जरीपटका आहे तो भोसले घराण्याचा छत्रपतींचा आहे आणि तो फक्त तुकोबारांच्या पालखीबरोबर आहे। आज तुकोबारांच्या या सोहळ्याला 336 वर्ष होत आहेत आणि 336 वर्षानंतर पुन्हा एकदा ज्या संभाजीराजांनी नारायण महाराजांना मदत केली त्यांचेच वंशज छत्रपती संभाजीराजे यावर्षी या पालखी प्रस्थानाला येत आहेत। हा वेगळा योगायोग या ठिकाणी आज साधलेला आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर आनंदाचं वातावरण आहे देवीच्या मंदिरामध्ये। त्याचप्रमाणे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वस्वी मोठी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर असते आणि अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण काळजी पोलिसांनी घेतली आहे। आपल्यासोबत विलास सोंडे सर पोलीस निरीक्षक आहेत। सर, कशा प्रकारे सर्व या देहू मंदिरातील तुम्ही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे? अतिशय चोख बंदोबस्त दिसतोय हा सगळा आणि किती मोठी जबाबदारी आहे? आज या ठिकाणी आपण देवगावामध्ये 5 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट आहेत, 9 ठिकाणी फिक्स पॉईंट आहेत आणि 12 ठिकाणी स्थानिक पॉईंट आपण तयार केलेले आहेत। मंदिरामध्ये अँटी चेस्ट केल्याशिवाय आपण कुठल्याही वारकऱ्यांना प्रवेश देत नाही आणि जे वारकऱ्यांना आज मानाचे याला आपण प्रवेश देतो तर त्यांच्याकडे त्यांचं प्रवेशपत्रक सर्व पाहिल्याशिवाय आपण कुणाला इथं प्रवेश देत नाही। सर, काही वारकरी जे आहेत ते आता चेक पॉईंटवर थांबतात आणि त्यांनाही दर्शन घ्यायचं आहे। अशा वारकऱ्यांसोबत काही पोलिसांचे खटके उठतात का? पोलीस कशा प्रकारे त्यांची समजूत घालतात? एकतर हा आनंदाचा सोहळा आणि पोलीस हा सोहळा कसा साजरा करतायत? वारकरी बांधवांना काहींना माहीत नसतं त्यावेळेस ते प्रवेश करतात, त्यावेळेस पोलीस त्यांना विनंती करतात की या ठिकाणी तुम्हाला पास असेल तर या, नाहीतर नसेल। शासनाने जे जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत, संचारबंदी जमावबंदी, त्या अनुषंगाने आपण त्यांना कल्पना देतो आणि त्यांना आदरपूर्वक त्यांना सांगून आपण परत पाठवतो। एकूणच आपण जर पाहिलं तर पोलिसांची भूमिका या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आहे आणि सर्वांना मान सन्मान देऊनच हा पालखी सोहळा पोलिसही साजरा करतानाच आपल्याला दिसून येत आहे। अनिश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता पुन्हा एकदा जाऊयात पैठणला। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, मिलिंद, पालखी आता जुन्या मंदिरातून बाहेर पडलेली आहे। पालखी विसाव्याच्या स्थळी आहे आणि या ठिकाणी जे मानाचे वारकरी आहेत त्यांना या ठिकाणी दर्शनाची परवानगी आहे, अशांना दर्शन या ठिकाणी घेण्यास मुभा आहे। आपण बघतोय काही पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत ते पालखीच्या पादुकांचं दर्शन घेत आहेत। हे थेट दृश्य आहेत, कारण अनेकांना जे आहे पालखीचं दर्शन घेता येत नाही, त्यामुळं हे दृश्य अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण घरात बसून सुद्धा तुम्ही एकनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन करू शकता। न्यूज 18 लोकमत हे थेट दृश्य तुम्हाला येते, कारण कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला नाथांच्या पादुकांचं दर्शन घेता आलं नाही। ही रुकरुक वारकरी संप्रदायाच्या किंवा भाविकांच्या मनामध्ये राहू नये त्यासाठी जे आहे हे न्यूज 18 लोकमत थेट दृश्याद्वारे जे भाविकांना दर्शन देते। अत्यंत महत्त्वाचा हा विधी असतो, कारण या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर जे आहे पालखी जाते आणि ज्यावेळेस आपण बघतो की पालखी विसावते त्यावेळेस जे आहे मोठ्या प्रमाणात भाविक वारकरी संप्रदायाची लोक जी असतात दर्शनासाठी विविध खेळ करतात। पण माझ्यासोबत आता तुषार नगराध्यक्ष आहेत इथले। तुषार, काय म्हणशील? फार कमी लोक आहेत, थोडीशी रुकरुक आहे, कारण मोठ्या प्रमाणात पालखी प्रस्थान सोहळा होतो। प्रत्येक वर्षी इथं हजारो, कमीत कमी 10 ते 20 हजार लोक पालखी वाटी लावायला या ठिकाणी असतात आणि प्रत्येक वर्षाला जी एक वातावरण निर्मिती होत असते किंवा एक आस्था असते लोकांची, आपण जास्तीत जास्त लोक होऊन पंढरपूरला या ठिकाणी सहभागी होऊ, पंढरपूरला पायवारी करू। परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे सगळ्यांचा डिस्काउंट झाला आणि वेगवेगळे निर्बंध लागल्यामुळे त्यांना या ठिकाणी तिकडे जाता येत नाहीये। त्यामुळे खूप भाविकांच्या मनाची हिरमोड झाली आहे आणि एक जे त्यांच्या मनातली आस्था आहे ती कुठेतरी त्यांना जागरूक करते। देव आळंदीला अचानक खूप मोठ्या प्रमाणात 200-250ची परवानगी दिली, मात्र छोट्या पालख्यांना काही परवानगी दिली नाही। प्रशासनाची एकमेकांशी चर्चा नसला, अंतर्भाव म्हणता येईल त्याला, की सगळ्यांनी आता ज्यावेळेला लाखोची पब्लिक त्या ठिकाणी जाते, किमान हजारामध्ये तरी त्यांनी संख्या द्यावं ना। किंवा एका नाथ महाराजांच्या दिंडीला 1000ची संख्या, आळंदीला 1000ची संख्या, 20 आणि 25 आणि 50 लोकांमध्ये हे शक्य नाही। देऊ आळंदीला 450-350 दिली, तुम्हाला काय वाढून दिलीच नाही, भेदभाव करता प्रश्न? खरं हा अन्यायच आहे आमच्या पैठणकरावरती, नाथ महाराजांच्या भक्तगणांवरती।
किमान 500 लोकांची तरी त्या ठिकाणी संख्या झाली. आता तिरुपती बालाजीला पासेस देऊन दर्शन चालू आहे. एवढं मोठं देवस्थान असून त्या ठिकाणी दर्शन चालू आहे. मग अशा प्रकारची जर सिस्टीम शासनाला लावली असती किंवा पासेस देऊन हे 500 पासेस पैठणसाठी, 500 पासेस देऊसाठी, 500 पासेस आळंदीसाठी, अशा प्रकारचं जर नियोजन त्यांनी केलं असतं तर निश्चितपणे एक चांगली वारी आपण सगळ्यांनी या ठिकाणी केली असती. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी म्हणलं होतं की परवानगी द्या, परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यांचा जर काळ असता तर निश्चितपणे एक चांगलं नियोजन त्यांनी केलं असतं अशी मला खात्री आहे. पण प्रशासनाला काळजी आहे, कोरोना वाढतोय, तिसरी लाट आहे, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेणं गरजेचंच आहे. मात्र उत्साहामध्ये कुठेही कमी नाही ना, उत्साह तोच आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये कुठेतरी भीती आहे आणि प्रशासनावरती त्यांचा विश्वास आहे. निश्चितपणे त्या प्रशासनाच्या शब्दावरती विश्वास ठेवून आजही वारकरी शांत आहे. शांतप्रिय आपला वारकरी तो आज देखील शांत आहे. शांततेत जाईल वारी. या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो की जे आहेत वारकरी आता वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ करत असतात आणि हाच ज्या ज्या ठिकाणी विसावा असतो त्या ठिकाणी जे आहे वारकरी संप्रदाय जे आहे आपले खेळ करत असतात. वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपण बघतोय की दोघं जण जे आहेत एक करमणुकीचे खेळ प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी होत असतात आणि एक आपला आनंद उत्सव साजरा करत असतात. कारण आता त्यांची वाट सुरू झालेली आहे विठ्ठलाला भेटण्याची आणि त्याचा आनंद जो आहे तो आता व्यक्त करत असतात. आणि या पंढरपुराच्या गेटपर्यंत, पंढरपुराच्या दारापर्यंत, विठ्ठलाच्या दारापर्यंत जाईपर्यंत हा उत्साह होत कधी ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, कसल्याही पद्धतीच्या वारकरीच्या उत्साहामध्ये जे आहे ही माऊली काहीतरी बोलायचं म्हणते. काय बोलायचं माऊली? आम्ही दरवर्षी वारीला जातो, पहिला 2 वर्षांचा खडा झाला, पण भगवंताने आम्हाला घरी बसून बी भगवंताचं दर्शन मिळतं, याच्यातच आम्हाला आनंद. जो राजा असतो तो देव माणूस असतो, त्यांनी सांगितलं त्याच्या मनानुसार आम्ही वारीला जात नाही, घरी बसूनच आनंद घेतो. हे सांगण्याची इच्छा आमची नाथ महाराजाला. जे आहे पालखी आता निघालेली आहे. महाराज पालखी कुठे जाईल आता? बाहेरच्या नाथामध्ये. अच्छा, नवीन मंदिरात, नवीन समाधी मंदिर. आणि किती दिवस राहील तिथे? 18 दिवस. 18 दिवस राहील. हो. आणि 18 दिवस काय काय होईल तिथं? सकाळी काकडा, भजन, त्याच्यानंतर आरती, दुपारचा हरिपाठ आणि रात्री कीर्तन. अच्छा, म्हणजे 18 दिवस हे सतत सगळे कार्यक्रम होत. पालखीच्या रस्त्याने जे काही आपले दैनंदिन कार्यक्रम असतात ते आपण आता इथंच पूर्ण करणार आहोत. अच्छा, आणि नंतर मग 18 दिवस झाल्यानंतर आषाढीच्या दिवशी कसं प्रस्थान? बसनी सकाळी आपण 7 वाजता इथून पंढरीकडे प्रस्थान करणार आहोत. मग थेट वाखरीला जाऊन थांबणार? हो, वाखरीला जाऊन थांबणार. आणखी आता बघतोय आपण विसावा स्थळावरून 5च मिनिटं आपण बघतोय पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा मोह होतो पालखीला खांदा देण्याचा. कारण संत परंपरेची शिकवणच अशी आहे की अनेक लोकांना जे आहे खांदा देण्याचा मोह होतो. आपण बघतोय पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी जे आहे काला आणि लोक बघतोय की आपण लोकांना जे आहे थांबवलेलं आहे, बॅरिकेड्स केलेले आहेत. त्यामुळं बघतोय आपण लोक तिथूनच हात जोडून जे आहे पालखीला वंदन करतायत, पादुकांना हे करतायत. आपण बघतो आणखी एक अधिकारी जे आहेत पोलीस अधिकारी पालखीला खांदा देतात. पोलीस अधिकारी असू दे का कोणताही अधिकारी असू दे, तो भाविक असतो, भक्त असतो. संत परंपरेची शिकवण समानतेची आहे. त्यामुळं हे असे दृश्य आपल्याला बघायला भेटतात. अनेक वारकरीच्या पालखीमध्ये अनेक जे आहे टाळकरी पोलीस अधिकारी होतात किंवा पावली पोलीस अधिकारी खेळतात. एक खेळीमेळीचं वातावरण असतं नेहमी आणि एक आनंदाचा उत्साह असतो की ही आनंद वारीच असते, ही आनंदाचीच वारी असते. आपल्याला माहीत आहे कारण प्रत्येक जण या ठिकाणी आनंद घेत असतो. वारकरी संप्रदायाच्या शिकवणीचा आनंद घेत असतो. वारकरी शिकवणीला त्याचा अवलंब करण्याचा आनंद घेत असतो. आणि आपण बघतोय की कमी जरी संख्या असली, पताकाधारी आहे या ठिकाणी, तुळशीधारी आहे आणि मृदंगधारी आहे. सगळे जेवढे मानाचे जे वारीसोबतचे वारकरी सेवक असतात ते सगळे या ठिकाणी आहेत. फक्त मोठ्या प्रमाणात जे आहे गर्दी टाळली असली तरी कुठल्याही पद्धतीचा जो आहे आनंद उत्सव कमी होताना दिसत नाही या ठिकाणी. मी जे मॅनेजमेंट असतं वारीचं मॅनेजमेंट असतं. आपण पोलीस अधिकाऱ्याला एकदा विचारा, दादा एक मिनिट, मी आता बघितलं की आपले पोलीस कर्मचारी सुद्धा पालखीला खांदा देत आहेत. एक
आनंद वाटतो या गोष्टींमध्ये? नाही, खरंच हे भक्तीचा हे आहे, सर्वांच्या श्रद्धेचा, आणि त्यांच्यात आमचाही श्रद्धा असल्यामुळं हा सगळा सहभाग हिरिरीचा वाटला पाहिजे. कारण इथं वातावरणात एनर्जीच तेवढी आहे. त्याच्यामुळं आम्ही या सर्व गोष्टी अगदी नियोजनबद्धरित्या यांच्या मंदिर ट्रस्टच्या प्रशासनाने करतोय. ते आतापर्यंत आपण पत्रकार बांधवांनी बघितलेलं आहे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाने. आपणही सकाळ पोलीस अधिकारी असू दे, शिपाई असू दे, पावली खेळतात, मृदंग वाजवतात, म्हणजे वारीमध्ये ते सममान. बिलकुल, आम्ही आमची श्रद्धा आहे. सर्वच कार्यक्रमात आम्ही हिरिरीने बंदोबस्तासह सहभाग हा आमच्या मॅडमचा आणि सगळ्यांचाच उद्देश आहे. हा निश्चित बघितलं मिळेल की अधिकारी सुद्धा वारकरी होतात, पण आपल्या कर्तव्यात कुठं ते कसूर करत नसतात. कारण ही आनंद वारी आहे, या आनंद वारी जो कोणी येईल त्याला फक्त आनंदच मिळू शकतो. कारण आपली संत परंपरेची शिकवण फक्त आनंद आणि आनंद आहे. मिळेल माऊली काय बोलणार याच्या पुढे? कितीही मोठा राजा असो किंवा रंक असो, माऊलींच्या चरणाशी आला की तो अगदी भक्तिमय होऊन जातो आणि त्या प्रवाहात वारकरी होऊन वाहू लागतो. आणि आता आपण इंद्रायणी काठी जाणार आहोत. इंद्रायणीच्या तीरावरून संबळवादक बापू पांडे एक खास अभंग सादर करतायत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. सध्या मी इंद्रायणीच्या तीरावर, आणि इंद्रायणीच्या तीरावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते इंद्रायणीच्या पाण्यामध्ये आंघोळ करत असतात. आणि या इंद्रायणीचं पाणी जे आहे ते प्रसाद म्हणून प्राशनी करत असतात. आणि अतिशय आनंदाचं आणि सुखाचं वातावरण या ठिकाणी असतं. आणि वारीचे जे रंग आहेत ते विविध प्रकारे ही जी वारी आहे ते अनेक रंगाने साजरी केली जाते. या ठिकाणी एक संबळवादक बापू बांडे या आहेत, बापू पांडुरंग बांडे, आणि दरवर्षी हे वारीमध्ये एक अनोखा प्रकारचा रंग भरतात. संबळ वाजून तुम्ही जी कला दाखवता आणि अनेक तुमची ही कला ऐकून जे आहे ते मंत्रमुग्ध होतात. आता आम्हाला कुठला अभंग ऐकवणार तुम्ही? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा देव माझा मी देवाचा. देव माझा ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषामध्ये या ठिकाणी वारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रंग भरण्याचं काम असे हे लोक कलाकार करत आहे. एकूणच संपूर्ण ही जी वारी आहे आनंदाची वारी आणि उत्साहाची वारी या वारीला म्हणतात. परंतु सध्या या वारीवर कोरोनाचा सावट आहे आणि त्याच कारणाने मोजक्या वारकऱ्यांमध्ये देहूनगरीमध्ये हा आनंदाचा सोहळा सध्या आनंदात पार पडत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सर, न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, देहू. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. धक्त्या समस्यांचं व्यासपीठ, मुद्दा महाराष्ट्राचा, फक्त न्यूज 18 लोकमतवर.